अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण छान अशी सेवा पाहणार आहोत. आता आपण बऱ्याचशा सेवा, असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त चालू आहेत. बऱ्याच ताईंच्या 21 दिवसांच्या सेवा चालू आहेत, कोणाच्या 11 दिवसाच्या चालू आहेत, तर कोणाच्या आता 9 दिवसाच्या आणि 7 दिवसाच्या सेवा पण करणार आहेत. ज्यांना कोणती सेवा शक्य नाही तर त्या ताई नामस्मरणाची सुद्धा सेवा करत आहेत. पण त्याचबरोबर बघा, बऱ्याच ठिकाणी असं होतं की बऱ्याच जणांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असते, स्वामी महाराजांचा फोटो असतो, पण ते लोक काय करतात की स्वामी महाराजांची मूर्ती एक शोपीस म्हणून शोकेशमध्ये ठेवतात, किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर हॉलमध्ये सजावट म्हणून फोटो लावतात. पण ते कधी स्वामी महाराजांची मूर्ती आहे म्हणून अभिषेक करत नाहीत, किंवा फोटो छान असं पंचामृताने जे गुलाबजलने वगैरे असं काही पुसून घेत नाहीत. तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये मी पाहिलेलं आहे की स्वामी महाराजांची मूर्ती फक्त शोपीस म्हणून ठेवली जाते. पण बघा ताईंनो, तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तुमच्या घरामध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराज आहेत. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्थान तुमच्या घरात आहेत. बघा, काहीतरी ती स्वामी महाराजांची इच्छा म्हणून स्वामी महाराज तुमच्या घरामध्ये आलेले आहेत. तुम्ही समजा तुम्हाला कोणी भेटवस्तू दिलेली असेल, किंवा तुम्ही स्वतः कुठून तरी आणलेली असेल स्वामी महाराजांची मूर्ती. आता बरेच जणांच्या हॉलमध्ये वटवृक्षाखालची स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली जाते. पण तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला घालणं शक्य होत नसेल ना, तर थोडंसं गुरुवार म्हणा किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिवस म्हणा, स्वच्छ असं स्वामी महाराजांना गुलाबजल ते लावून स्वामी महाराजांची मूर्ती पुसून घ्या, छान अशी पूजा करा. स्वामी महाराजांचं आपल्या घरामध्ये नामस्मरण तरी निदान नक्की करा. बघा, आता जे स्वामींचे सेवेकरी आहेत, ज्यांना स्वामींच्या सेवेची आवड आहे, जे स्वामी महाराजांच्या नित्यनियमाने नित्यसेवा करतात, तर त्या ताई नित्यनियमाने स्वामी महाराजांचा अभिषेकही करत असतात. पण बऱ्याच ठिकाणी जर असं होत असेल तर आवर्जून ताईंनो स्वामी महाराजांची पूजा करत जावा, स्वामी महाराजांची छान पद्धतीने पूजा करत जावा, सेवा करत जावा. तुम्हाला दुसरी सेवा शक्य नसेल तर निदान नामस्मरण तर आवर्जून करत जावा. आता बघा, ज्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती आहे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ही असतेच. बघा, प्रत्येकाच्या देवघरात स्वामी महाराजांची मूर्ती असते. आता दुसऱ्याचा अनुभव जाऊ द्या, पण माझा स्वतःचा मी अनुभव सांगते. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा अक्कलकोटला गेलो होतो, त्यावेळेस आम्ही स्वामी महाराजांची मूर्ती अक्कलकोटवरून आणली होती. पण बघा, त्यावेळेस स्वामी महाराजांच्या सेवेचं, स्वामी महाराजांची ही सेवा करावी लागते, ती सेवा करावी लागते, म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करण्याची तितकी आवड मला नव्हती. पण स्वामी महाराजांची इच्छा, स्वामी महाराजांची काहीतरी पुढे चालून काहीतरी चांगलं घडणार याच्या मार्फत काहीतरी स्वामी महाराजांची योजना असेल की स्वामी महाराज आम्ही आमच्या घरी आणलं, देवघरात स्थापना केली स्वामी महाराजांची, आणि दररोज स्वामी महाराजांची पूजा होऊ लागली. आणि नंतर हळूहळू स्वामींची सेवा सुरू झाली. स्वामींचं नामस्मरणापासून ते स्वामी महाराजांचं पारायण, स्वामी महाराजांचे व्रत, स्वामी महाराजांचे गुरुचरित्र पारायण, असे मोठमोठे पारायण घरात घडू लागली. आणि इथूनच खरी स्वामी महाराजांच्या सेवेची सुरुवात झाली. ज्यावेळेस पहिल्यांदा मूर्ती म्हणजे आणली होती अक्कलकोटून, त्यावेळेस स्वामी महाराजांचा अभिषेक करावा, अशा प्रकारे स्थापना करावी, हे काहीही माहीत नव्हतं. फक्त स्वामी महाराजांची मूर्ती आणली आणि देवघरात पूजा ती सगळं काही करून ठेवली. पण स्वामी महाराजांचं काहीतरी नियोजन असेल, त्यामुळे स्वामी महाराज प्रत्यक्ष घरात आले, आणि इथूनच स्वामींच्या सेवेकरीचा प्रवास हा सुरू झाला. आमच्यातले सर्व काही, आमच्या घरामधील सर्व व्यक्ती स्वामींचे सेवेकरी आहेत. स्वामींची सर्व व्रत वैकल्य स्वामींची पारायणं करतात.
मग ताईंनो, तुमच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तुमच्या घरात देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे, ही लहान गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आवर्जून तुम्ही हे काम नक्की करा. बघा, जास्त काही वेळ लागणार नाही, फक्त 5 मिनिट. तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. तुम्हाला दररोज शक्य नाही ना, घाई गडबड असते, वेळ नसतो, जॉब असतो, लहान मुलं असतात, तर तुम्ही निदान या 7 दिवसामध्ये किंवा बघा, आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाला 9-10 दिवसच राहिलेले आहेत, तर तुम्ही 7 दिवसाची सेवा करू शकतात किंवा 9 दिवसाची सेवा करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, आसन आसन म्हणजे आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप किंवा 2 उदबत्त्या लावायच्या आहेत, तामण घ्यायचं आहे, तामणात स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि दह्या दुधाने स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. बघा, तुम्ही दररोज नियमाने तुम्ही काय करता, कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने प्रत्येक देवाला अभिषेक करतात, देवांची पूजा करतात. पण या 7 दिवसासाठी आणि किंवा निदान 9 दिवसासाठी तर आवर्जून पंचामृताने किंवा दह्याने किंवा फक्त दुधाने स्वामी महाराजांचा आवर्जून अभिषेक करा. मग जास्त काही नाही, 5 मिनिटाची सेवा आहे. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणावं का, तर बघा, नाही म्हणलं तरी पण चालतं. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते सुद्धा मंत्रश्रोत म्हणून सेवा केली तर ती तर खूप छानच असणार आहे. पण तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करून जरी स्वामी महाराजांचा अभिषेक केला तरी तो पण चांगलाच असणार आहे. त्याच्यामुळे अगदी 5-10 मिनिटात होणारा हा स्वामी महाराजांचा अभिषेक आहे. बघा, स्वामी महाराजांचा अभिषेक तुमच्या हातून घडतोय तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक तुमच्या हातून घडत आहे. हे प्रत्यक्ष स्वामी महाराजांची इच्छा आहे म्हणून तुमच्याकडून ही सेवा होत आहे. उगीच कुणाकडून ही स्वामींची सेवा होत नाही, त्याच्यासाठी स्वामींचीच इच्छा लागत असते. त्याच्यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांनी निवडलेलं आहे स्वामींची सेवा करण्यासाठी. त्याच्यामुळे आवर्जून स्वामी महाराजांचा प्रकट दिनापर्यंत स्वामी महाराजांचा अभिषेक आवर्जून करा आणि प्रकट दिनादिवशीही स्वामी महाराजांचा छान अशा प्रकारे अभिषेक करा. आणि ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे तर ते तीर्थ इतकं चमत्कारी तीर्थ आहे ना, तर त्याची एक जादू निराळीच आहे. थकलेल्या मनाला नव्याने उभारी देण्याचं काम हे तीर्थ करतं. आजारी शरीराला नवीन उमेद देणारं हे काम करतं आणि जे हारून गेलेले आहेत त्यांना नवीन आशा निर्माण करण्याचं काम हे तीर्थ करतं. आणि ज्यांच्या घरात नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, तर त्याच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण करण्याचं तीर्थ हे काम करतं. त्याच्यामुळे हे तीर्थ वाया घालू नका. दररोजचं जे हे स्वामी महाराजांचं तीर्थ आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ चमचाभर तर नक्की पिऊन टाका. आणि उरलेले जर असेल तर घरामध्ये तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये शिंपडू शकतात. कारण हे तीर्थ फक्त दूध नाही किंवा फक्त पंचामृत नाही, हे स्वामी महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ आहे आणि हे तीर्थ कोणालाही प्यायला मिळत नाही. तुम्ही तुमच्या हातून ही सेवा घडलेली आहे म्हणून तुम्हाला हे तीर्थ पिण्यासाठी मिळालेलं आहे, तर हे वाया घालू नका. हे स्वामी महाराजांचं चमत्कारी तीर्थ आहे. बघा, तुमच्या घरामध्ये चिडचिडपणा असेल, आजारी असेल, भांडणं असतील, वादविवाद असतील, तर ते सर्व काही या तीर्थाने कमी होतात. इतकं 100% प्रभावी आणि अनुभवसिद्ध हे तीर्थ आहे. तर आवर्जून हे काम तुम्ही नक्की करा. स्वामी महाराज तुम्हाला न काही मागता सर्व काही देतील. तुम्हाला स्वामी महाराजांना म्हणण्याची सुद्धा गरज नाही की स्वामी महाराज मला हे पाहिजे, स्वामी महाराज मला ते द्या, मला हे द्या. सर्व काही न मागता स्वामी महाराज तुम्हाला देतील. इतकं प्रभावी आणि छान असं तीर्थ आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामीसोबत लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा जशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.